भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या नवनिर्वाचित सरपंचपदी उसरोली जांभूरपाडा गावचे संगीता राजू माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच योगिता उत्तम पारडी यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी अनिल वामन दांडकर यांच्या खास उपस्थितीत मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कुकसे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी संगीता राजू माने यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली। त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। गुरु ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली। तसेच यावेळी शुभेच्छा देताना ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईक, सहपरिवार व मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। नवनिर्वाचित सरपंच संगीता राजू माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही उर्वरित कामे राहिले आहेत ती कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असे शेवटी सांगितले। तसेच यावेळी माजी सरपंच श्याम भगवान पारडी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सभासद, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, उपस्थित सर्व महिला भगिनी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सभेचं जे कामकाज झालेले आहे त्या संदर्भात पुढील माहिती अध्यक्ष अधिकारी बडगुजर साहेब आपणास देतील अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। मी अरुण बडगुजर, विस्तार अधिकारी, ICDS विभाग, पंचायत समिती भिवंडी। माननीय तहसीलदार साहेब यांच्या दिनांक 5/12/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर आदेशानुसार आपण अजेंडा प्रसिद्ध केलेला होता। ग्रामपंचायत कुकसे येथील सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे। आजच्या विशेष सभेस माननीय 5 पैकी 3 सदस्य उपस्थित आहेत। सभेचे कोरम पूर्ण झालेले आहे। मी सभेस सुरुवात करतो। सदर आजच्या अजेंडानुसार आपण आज दिनांक 9/12/2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी अजेंडा प्रसिद्ध केलेला होता। त्या अनुषंगाने आज सकाळी 10 ते 11 वाजता सौ संगीता राजू माने, प्रभाग क्रमांक 2B यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। सदर अर्जाची छाननी केली असता त्यांचे नामनिर्देशन पत्र हे मी वैध ठरवले। त्यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत कुकसे येथे सौ संगीता राजू माने यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। मॅडमचे खूप खूप अभिनंदन। त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले पदग्रहण स्थापन करावं। आपण सर्वजण उपस्थित राहिलात सर्वांचे आभार, धन्यवाद। आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो। जर सांगायचं म्हटलं तर संगीताबाई आणि विषय बोलायचं म्हटलं तर त्यांनी सभासद पद भूषवलं नाही होय तर उपसरपंच पद पण हे केलं आणि प्रभावी सरपंच पण होत्या आणि आत्ताच्या वेळेला चौथ्या गोष्टीत म्हणजे त्या सरपंच म्हणून याच्यावर विराजमान झालेले। आमच्या खूप अपेक्षा आहेत। आता अपेक्षा सांगायच्या म्हटल्या तर काही वर्ष जातील तरी त्या संपणार नाही, पण संपवणाऱ्या आयुष्या ज्या आहेत ग्रामस्थांच्या त्या पुऱ्या करणारे सरपंच या आता 8वी आहे इथल्या या वर्षाचे, तर त्यांनी ज्या काय असतील आमच्या अपेक्षा ते पूर्ण कराव्यात। बस एवढंच मी या लोकांच्या तर्फे सर्व सन्माननीय सदस्य, जागृती मागे, माजी सरपंच तसेच सदस्य निलेशजी देसले, चेतन पाटील,
आणि या सर्वांमध्ये यांचं सहकार्य तर होतच आम्हाला, पण या सर्वांमध्ये आम्हाला जे सहकार्य केले या ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिलीप पाटील यांनी संगीता राजू माने हिला सरपंच बसवण्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावली. त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी त्यांचा शतशः आभारी राहीन. आणि सांगायचा मुद्दा एवढा की आता काका बोलले का विकास कामं अपेक्षा पब्लिकची संपणार नाही, जेवढी होतील तेवढ्या संगीता राजू माने करणार आहे. आणि त्यांच्या जोडीला सदस्य आजी माझे आहेतच. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जितना हो सकता है उतना कर सकते हैं ना. हम लोग डे नाइट काम करेंगे, ज्यादा करेंगे पब्लिक के लिए. ग्रुप ग्रामपंचायत कुक्षेच्या सरपंच पदावर माझी पत्नी सौ संगीता राजू माने ही विराजमान झाली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या सदस्यांचे, ग्रामस्थांचे आभार मानतो. आणि या सरपंच पदाचा जो श्रेय आहे तो माजी सरपंच श्याम भगवान पारधी आणि दिलीप एकनाथ पाटील यांना देतो आम्ही. आणि इथेच थांबतो. कामाचे बोलायचं झालं तर आतापर्यंत या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर विकास कामं आम्ही केली आहेत. आणि या बॉडीने मिळून सर्व विकास कामे, जसे रस्त्याची कामे झाले, पेवर ब्लॉक झाले, साफसफाईचे झाले, हे बऱ्यापैकी सर्वांनी केले आहेत. आणि आम्ही सुद्धा आता माझ्या पत्नीच्या माध्यमातून चांगली कामे करण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे कालावधी जी आहे ती कमी आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांना देखील धन्यवाद देतो. कारण आता सर बघायला गेलं तर कुपसा ग्रामपंचायतीने तर विक्रम केलेला आहे. कारण त्याने असा विचार केला की आपल्या बरोबर असलेले सर्व कार्यकर्ते हे सरपंच पदावर बसले पाहिजेत आणि त्यांनी त्या पद्धतीचं कार्य करून दाखवलेलं आहे. कारण याच्यानंतर ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका पब्लिक मधून होणारा सरपंच आहे आणि तो साधा सिंपल आणि गरीब माणसाला सरपंच पदावर बसता येणार नाही. कारण मतदारांच्या भावना झालेल्या वेगळ्या, कार्यकर्त्यांच्या. आणि त्या ठिकाणी आज संगीताताई या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान झालेले, त्यांच्याकडे काही कालावधी काम करण्यासाठी मिळणार आहे आणि त्या कालावधीमध्ये त्या त्यांच्या कार्याचा आपल्याला नक्कीच ठसा उमटवून दाखवतील. आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं अपेक्षा ठेवतो. का 2-3 महिनेच बाकी आहेत मला वाटतं निवडणुकीला, पण 2 महिन्यात जे काय करता येईल तेवढं चांगलं लोकांसाठी करावं अशी अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी शिवसेनेचे जे आमचे कार्यकर्ते, त्यांनी सर्व म्हणजे वाहून गेले, परंतु या ठिकाणी आमचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सामील होऊन आणि त्याच्यामध्येच राहिले, त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या प्रकारे हाताळा अशी अपेक्षा आहे. मला वाटतं कुक्षेवाल्यांनी काही घाबरून जाण्याचं, दामोलकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. मी थोडासा विचारात पडलो की आमच्याकडे निवडणुकीला कोणी तत्परता दाखवली नाही, परंतु ते तयार होतील अशी अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपल्या परिसरातील इतर पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधूंना मी येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.